बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी अर्ज केलेले आहेत आणि अर्जाचं स्टेटस पेंडिंग, रिसबमिट, अप्रूव्ह, रिजेक्ट अशा पद्धतीने आहे. याचा नक्की अर्थ काय आहे आणि त्यानंतर पुढे काय करायचंय ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पेंडिंग आणि रिसबमिट याचा अर्थ जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा पेंडिंग. आता पेंडिंग याचा अर्थ नक्की काय होतो? तुमचं जर ऍप्लिकेशन हे पेंडिंग मध्ये जर स्टेटस दाखवत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो अजून चेक केला गेलेला नाही. तो फॉर्म चेक केला जाईल काही दिवसातच, म्हणजे 2-3 दिवसातच तुमचा जो फॉर्म आहे तो चेक केला जाईल, तुमचे डॉक्युमेंट चेक केला जाईल आणि जर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तो फॉर्म तुमचा अप्रूव्ह केला जाईल आणि जर त्यामध्ये काही चुकलं असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल आणि रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेसेज सुद्धा येतो. त्यानंतर तो फॉर्म येतो रिसबमिट साठी. तर दुसरा ऑप्शन असतो रिसबमिट. रिसबमिट याचा अर्थ असा होतो की तुमच्या फॉर्म मध्ये काहीतरी चुकलं आहे, त्यामुळे तुम्हाला जो फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे, दुरुस्त करायचा आहे. जर तुमचा फॉर्म स्टेटस हे रिसबमिट जर दाखवत असेल तर तुम्हाला पेन्सिलचा जो आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून, इथे पेन्सिलचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो फॉर्म आहे त्यामध्ये दुरुस्ती करायची. समजा आधार नंबर राहिला असेल किंवा आधार कार्ड अपलोड केलं नसेल, बँक पासबुक अपलोड केलं नसेल, कोणतं कागदपत्र राहिलं असेल, काही चुकलं असेल तर तुम्ही तो फॉर्म पेन्सिलच्या आयकॉन वरती एडिट करू शकता आणि पुन्हा तुम्हाला जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर तो पुन्हा फॉर्म पेंडिंग मध्ये जाणार आहे आणि नंतर पुन्हा चेक केला जाणार आहे. जर आता तुमचा फॉर्म हा रिसबमिट मध्ये दाखवत असेल तर लवकरात लवकर एडिट करा, म्हणजे तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होईल. आता अप्रूव्हची प्रक्रिया एकदम फास्ट करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर तुमचा फॉर्म जर एडिट साठी आला असेल तर दुरुस्त करून घ्या, म्हणजे तुमचा फॉर्म येणाऱ्या काही दिवसामध्ये अप्रूव्ह होऊन जाईल. आणि ज्यांचा पेंडिंग मध्ये सुद्धा आहे तर त्यांनी सुद्धा थोडं थांबायचं आहे. 2-3 दिवसामध्ये तुमचा सुद्धा फॉर्म हा अप्रूव्ह होणार आहे. त्यानंतर आता अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं स्टेटस अशा पद्धतीने दाखवलं जातील. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असं दाखवत असेल, विलेज लेवल पेंडिंग असेल, वॉर्ड वाईज पेंडिंग असेल तर काही अडचण नाही. पण तुमचा जर फॉर्म अशा पद्धतीने स्टेटस आहे, अप्रूव्ह दाखवत असेल तर तुमचा फॉर्म परमनंटली ते अप्रूव्ह झालेला आहे, मंजूर झालेला आहे. तुम्हाला आता काही करायची गरज नाही, तुम्हाला काही टेन्शन नाही, निवांत राहायचं आहे. फक्त आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही ते चेक करून घ्यायचंय आणि लिंक नसेल तर डायरेक्टली पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट उघडा, म्हणजे येणारे पैसे तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये मिळतील. तुम्ही फॉर्म भरताना कोणतंही अकाउंट दिलं असेल तरी त्याचा काही संबंध नाही. तुमचं जर आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लवकरात लवकर अकाउंट उघडून घ्या, म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये पैसे येतील. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. फक्त ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांचा आधार नंबर बरोबर आहे का या डोळ्याच्या आयकॉन वरती क्लिक करून एकदा चेक करून घ्यायचंय. आपण टाकलेला आधार नंबर व्यवस्थित असेल, बरोबर असेल तर काही अडचण नाही, तुम्हाला पैसे येतील. थोड्याच दिवसामध्ये पैसे आता जमा होणार आहेत. 31 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर होतील त्यांना पैसे आता मिळणार आहेत. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. फक्त तुमचा आधार नंबर इथे बरोबर आहे का एकदा चेक करायचा आहे आणि तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्यायचंय. तुमचं स्टेटस हे असं रिजेक्ट मध्ये जर दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा परमनंटली रिजेक्ट झालेला आहे. तुम्हाला आता काही करता येणार नाही, तुम्हाला नवीन फॉर्म सुद्धा भरता येणार नाही, तुम्ही काही करू शकत नाही. जर तुमचं रिजेक्टेड असं दाखवत असेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही आणि काहीच करू शकणार नाही. तर आता तुम्ही म्हणाले याच्यावरती काही ऑप्शन आहे का, तर तुम्ही डायरेक्टली जे बीडीओ ऑफिस आहे जिथे फॉर्म अप्रूव्ह होतात तिथे जाऊन तुम्हाला आपलं कॉन्टॅक्ट करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला माहिती मिळेल किंवा हेल्पलाईन नंबर आहे 181, तर त्यावरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर अशा प्रकारे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.